हो थांबा ना. सर्वांनी शांतता बाळगायची आहे. शांतता बाळगा कृपया. काल देखील जनता दरबारामध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. आज देखील देवपूरमध्ये मोठा प्रतिसाद मिळतोय. लोकांचे प्रश्न या ठिकाणी मांडले जातात, त्या समर्पक उत्तर दिली जात आहेत आणि ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही करताय. काय सांगाल? काही जनता दरबारचा उद्देश तो आहे की लोकांना भेटावं, लोकांना विचारावं तुमच्या काय अडचणी आहेत, समस्या आहेत, सांगा, आम्ही त्या सोडू. ही नैतिक जबाबदारी आमची आहे. आमचा राजकीय पक्ष आहे आणि पक्षाच्या धैर्य धोरणाप्रमाणे जनहित करणं, लोककल्याण करणं हा आमचा धर्म आहे. त्याप्रमाणे दरबारात आम्ही जातो आहे, आलेल्या लोकांकडून निवेदनं घेतो आहे, त्यांचं म्हणणं ऐकतो आहे आणि ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. निकाली लागले, निकाल लगेच कसं कळेल? काही शासनाच्या प्रशासनाच्या संबंधित आहेत. जवळपास 110च्या जवळपास निवेदनं आली. विचारलं सांगू आम्ही. वोट चोरी प्रकरणामध्ये 1 तारखेला महाविकास आघाडी मोर्चा काढते. या मोर्चामध्ये मनसे सुद्धा सहभागी होणार आहे सांगितलं जाते. महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, उद्धव ठाकरे सेना, शरद पवार. मग आता त्याच्यात राज ठाकरे आहे ना, मग वेगळं काय? स्पेशल राज ठाकरेचं काय? काय तो आझाद मैदान मावतील एवढी माणसं नेणार आहे की? नाही, काल तुमचं म्हणणं काय? अरे कोणी असू दे, कोण, आमचा काय बीजेपीचा प्रश्न आहे, काय शिवसेना आहे, एकनाथ शिंदेचा प्रश्न आहे, आमचा काय संबंध आहे? पण उगाच आपलं हे सांगायचं. या उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्षात केलेलं कार्य सांगावं, लोकहिताचं सांगा, एखादं धरण सांगा, एखादा उद्योग सांगा, 1 लाख 2 लाख 5 लाख कामगार होते. काय विधायक कार्य यांच्या सत्तेत हो? ज्या माणसाने कुठलं कार्य केलं नाही त्यांचे प्रश्न तुम्ही आम्हाला विचारता. आम्ही आयुष्यात किती कामं केलं ते मी सांगलं तुम्हाला. 1 महिन्याचं एक राखीव ठेवावं लागेल. काय म्हणून विचारता तुम्ही? काय केलं ते नाही सांगा ना. गरीबाला मदत केली, नोकरी दिली, कोणाचं लग्न झालं नाही गरीबाच्या लग्न करून दिलं सांगा, नाही तर मी देतो तुम्हाला. काय उगाच विचारायचं म्हणून विचारता. नुकसानीचे सर्वे त्वरित केले जावेत आम्ही शासनात सांगितलं आहे आणि सर्वेचा निकाल आला नुकसान भरपाई देण्याचं काम सरकारचं आहे, आमचं आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुका जवळ येत आहेत आणि त्याच अनुषंगानं पुन्हा एकदा मतदार यांचा मुद्दा पुढे येतोय आणि त्याच अनुषंगानं हा जो वोट चोरीचा मुद्दा जो आहे तो परत विरोधक पुढे घालताना पाहायला मिळतो. काय होते, करू दे ना, करू दे, आम्ही उत्तर देऊ. आमचा काही संबंध आहे? काही संबंध आहे? ज्याने एवढे वर्ष केलं सत्तेत राहून काँग्रेस, त्यांना नैतिक अधिकार आहे विचारायचा. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आहे अधिकार. हे सगळे काय, तू काय कॉन्ट्रॅक्ट घेतलाय काय? दुष्काळ होईल एकत्र आले. काय होणार नाही, काय करू शकणार नाही. दोघांची शब्द माहिती आहेत. उद्धव बरोबर 39 वर्ष राहिले पक्षात, काही कळत नाही त्याला. मी काल तर कुठेतरी म्हणालो, राजकारणात एक विकृत हे आहे ते व्यक्तिमत्व. ते हेडलाईन कर. युती, आम्ही मुंबई महानगरपालिकेत आमची युती सत्तेवर येणार. भाजप, एकनाथ शिंदे, अजित पवार आमची युती आहे. ती युती होणार असं अमित शहा आणि बोललेत, मुख्यमंत्री बोललेत. म्हणजे आम्ही सत्तेवर येणार.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.